भगवंताचं सौंदर्य अद्भुत आहे. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी हो. नागर नाग खोपा कस्तुरी चंदनाची उटी हो. विशाल व्यंकट नेत्र तळपे वैजयंती कंठी हो. कास पितांबराची कसली सुगंधी साजे उटी हो. अतिवरवंटा बाळा सुलक्षणा गोंधळाला आली हो. ही पितांबराची कासगे कसली सावकाशगे, काय सुंदर शब्द योजलेत पहा. की देव इतका सुकुमार आहे की ती गाठ मारताना सुद्धा ती सावकाश मारली पाहिजे. श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज असं म्हणतात की ह्या विश्वाला जे सौंदर्य आलं ते सौंदर्य परमात्म्याच्या सौंदर्याने सौंदर्य आलं. मी पंढरपूरला गेलते दर्शनाला. मग एक 3-4 सेकंदासाठी बघितलं, मला असं आपलं असं किंवा कनेक्ट झाल्यासारखं वाटलं किंवा असं भारावून गेले मी. तो आपला आहे ना, हा आत्मा आणि तो परमात्मा आहे ना. मग तो इतक्या कमी वेळामध्ये खेचून घेतो की वरची पापणी खालच्या पापणीला लागेपर्यंतचा जो काळ आहे तेवढ्या कमी कालावधीमध्ये तो तुम्हाला आपलंसं करून टाकतो. जसं पंढरीच्या पांडुरंगाबद्दल तुकाराम महाराज म्हणतात की सावळा सुकुमार जैसा कर्दळी गाभा. आणि तिकडं कृष्णाबद्दल सुद्धा तेच म्हणतात, उगवला खांब जैसा कर. नुसता कर्दळीचा गाभा नाही, अख्ख्या खांबासहित कर्दळीचा गाभा उगवला. म्हणजे ब्रिदे बाकी नभा देखे पाहिजे, ज्याच्या नखापासून तर केशापर्यंत त्याचं सौंदर्य वर्णन करू शकत नाही असं त्याचं सौंदर्य आहे. द्वापार युगातून देवाने अवतार कार्य ज्यावेळेस संपवलं, देव तिथून निघाले आणि पंढरपूरमध्ये येऊन उभे राहिले. म्हणून एका जनार्दनी विटे जोडी येले पाहिजे. कौस्तुभ नावाचा जो मणी आहे तो जगात कुणाकडे दिसणार नाही तुम्हाला. कौस्तुभ मणी पाहायचा असेल तर भगवंताच्याच कंठात दिसेल तो. कंठी कौस्तुभ मणी विराजित. आजही भगवंत परमात्म्याच्या उजव्या बाजूला छातीवर वक्षस्थलावर जशाच्या तशी ती पावलाची मुद्रा आहे. यासी पाहता हृदयस्थ पाहिला. देव डोळ्यांनी पाहण्याची गोष्ट नाही, देव हृदयाने पाहण्याची गोष्ट आहे. सुंदर तर पाहाच, पण त्या सौंदर्याच्या बरोबर त्याचे गुणही पहा. तिचा जो उजवा हात आहे, उजव्या हाताचं मधलं बोट तिने पांडुरंगाच्या डाव्या पायावरती ठेवलं. नुसतं असं स्पर्श केला तर असं म्हणतात ते बोट खाली गेलं, पायात खड्डा पडला, पायाला खड्डा पडला बोटा एवढा. सौंदर्याच्या व्याख्या प्रांता परत्वे बदलत जातात प्रत्येक प्रांता. पण खरं जगातलं सौंदर्य ते विटेवरच उभं आहे बस. काय कसे आहात मंडळी? कॉस्मो स्टार संस्कृतीवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या भागात आपण बघितलंच की वारी म्हणजे काय किंवा आषाढी एकादशीचं महत्त्व. मग तुमच्या आग्रहाखातर आम्ही यात दुसरा भाग घेऊन आलोय. त्यात आपण जाणून घेणार आहोत विठुरायांच्या मूर्तीचं सौंदर्य किंवा रुक्मिणी माताचं एवढं महत्त्व काय. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण सुरू करूयात. मग त्याच संदर्भात आज आपल्यासोबत आहेत शेखर महाराज आणि संतोष महाराज. रामकृष्ण हरी. हो, रामकृष्ण हरी. भगवंताचं सौंदर्य अद्भुत आहे. जो सकल सौंदर्याची शोभा असं सांगितलं जातं. श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज असं म्हणतात भागवतामधून की ह्या विश्वाला जे सौंदर्य आलं ते सौंदर्य परमात्म्याच्या सौंदर्याने सौंदर्य आलं. परमात्मा प्रकाशमान झाला, ते प्रकाशमान होण्यातून त्याचं सौंदर्य बाहेर पडलं आणि संपूर्ण विश्व हे त्याच्या सौंदर्याने सौंदर्यवान झालं. म्हणून जो सकल सौंदर्याची शोभा लावण्याचा अतिवालभा जयाचेनी अंगसंग प्रभा आणिली शोभा जगासी. म्हणजे ज्याच्या अंगसंगाची जी प्रभा आहे, ज्याच्या अंगातून तेज बाहेर पडलं, त्या तेजानं हे जग सौंदर्य झालं. आणि म्हणून श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटा आला बापुडे येर कोणीकडे इंद्रचंद्र. असं म्हणतात. त्याचं सौंदर्य इतकं आहे कृष्ण परमात्म्याचं, भगवंताचं. कृष्ण काय, पांडुरंग परमात्मा काय, भगवान विष्णू काय. भगवान विष्णूंचे सगळे अवतार आहेत ना. रामही तितकेच सुंदर, कृष्ण परमात्माही तितकाच सुंदर, पांडुरंग परमात्माही तितकाच सुंदर. लक्ष्मी नारायणाची पत्नी आहे ना. लक्ष्मी भुलली म्हणजे श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. म्हणजे भुलणं काय असतं आजच्या काळात आपण सहज म्हणतो का नाही का, त्या मुलीनं त्याच्यावरती प्रेम केलं. मग त्याच्यात काय पाहिलं नक्की तिने? परत याचं सौंदर्य फक्त दिसण्याचं नाही ना, याचं गुणांचं सुद्धा सौंदर्य आहे. तो गुण आणि लावण्याची खाण आहे. मुकुट सकळ मनी धन्य तोची विठोबा. चतुरातू शिरोमणी. परमात्मा चतुर आहे. गुण लावण्याची खाणी, खाना असते पहा, त्या खाणीमध्ये
भरपूर काय सापडत जातं. तर परमात्मा हा खान आहे, पण कशाची आहे? तो गुण आणि लावण्य, त्याला षडगुण ऐश्वर्य म्हणतात. म्हणून लावण्याच्या आणि गुणांच्या खाणीनं तो सौंदर्यवान आहे. लक्ष्मी सुद्धा ज्याला भुलली, अख्खं जग लक्ष्मीच्या पाठीमागे आहे, पण लक्ष्मी कुणाच्या पाठीमागे आहे हा जगाने जर विचार केला तर लक्ष्मी ही नारायणाच्या पाठीमागे आहे. म्हणून इतका सुंदर परमात्मा. बरं, अख्ख्या जगाला त्या मदनाने वेडं केलं, पण मदनाची इच्छा अशी आहे की मला त्याच्या पोटाला जन्माला यायचे. म्हणून साक्षात तो मदन पोटा आला बापुडे, प्रद्युम्नाच्या रूपानं कृष्ण परमात्म्याच्या पोटी मदन हा जन्माला आला. मदनाचा अवतार आहे हा. म्हणजे परमात्मा इतका सुंदर आहे की सगळ्याला वाटावं की आम्हाला त्याच्या सोबती जाता यावं. लक्ष्मीने त्याचा अंगसंग केला, मदनाने त्याचा अंगसंग केला. म्हणून नाथ महाराजांची एक गोड गवळण आहे परमात्म्याच्या सौंदर्याच्या बद्दल. म्हणले तुम्ही जसं म्हटला की त्याला पाहिल्यानंतर थोडंसं काय वाटतं तुम्हाला त्याला म्हणजे आता मूर्तीकडे बघितलं, म्हणजे मी पंढरपूरला गेलते दर्शनाला, मग एक 3-4 सेकंदासाठी बघितलं, मला असं आपलंसं किंवा कनेक्ट झाल्यासारखं वाटलं किंवा असं भारावून गेले मी, असं भरून आल्यासारखं पण काइंड ऑफ. आपला आहे ना हा आत्मा आणि तो परमात्मा आहे ना, त्याची आणि आपली कनेक्टिव्हिटी आहे आणि त्याचं सौंदर्य अख्ख्या जगालाच भूल पाडतं ना. त्याच्यामुळं आपण त्याची तो आपला आहे, आपल्याला हितानुभूती येतेच, पण असं वाटतं पाहत आणि पाहतच राहावं. अगदी. आणि पाहिल्यानंतर त्याच्या दर्शनाची जी अनुभूती आहे ती आपल्याला अशी सुख देते, आल्हाद वाटतो आपल्याला, बरोबर ना. मग त्याच अर्थाची गवळण आहे नाथ महाराजांची. कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे, प्राणाचाही प्राणू पाहता, प्राणाचाही प्राणू पाहता, सुख सांगू काय गे. आता त्याचं सुख वर्णन करायचे, काय करणार वर्णन, सांगू शकत नाहीत. आमचं बोलणं थांबतं त्याचं सुख वर्णन करताना. तुळसी माळ गळागे, कस्तुरीचा टिळागे. नाथ महाराज म्हणले आम्ही ज्यावेळेस त्याला पाहिला त्यावेळेस त्याच्या गळ्यामध्ये परमात्म्याच्या तुळशीच्या माळा होत्या आणि कस्तुरीचा टिळा होता. आपण चंदन कस्तुरी जी असते त्याचा टिळा, म्हणजे चंदनामध्ये कस्तुरी लावून ती टिळा करतो भगवंताचा. आपण बोललो मागच्या भागामध्ये की त्याच्या गंधाचं वैभव इतकं आहे की अख्ख्या जगाचं गुगल त्याच्या कपाळावरती आहे. मग ते किती श्रेष्ठ आहे. तुळसी माळ गळागे, कस्तुरीचा टिळागे, अर्धांगी रुक्मिणी विंझणे, अर्धांगी रुक्मिणी विंझणे, वारीत गोप बाळागे. असं म्हणतात आपल्याला घरी जर झोप लागली नाही ना, आपण फॅन लावतो, पण परमात्मा उभा आहे विटेवरती, पण त्याला रुक्मिणी माता विंझण वारा घालते. हे किती ही लक्ष्मी आहे साक्षात ना. म्हणजे त्याची सेवा मिळावी याच्याकरता तिनं काय करावं. अर्धांगी रुक्मिणी विंझणे, वारीत गोप बाळागे. म्हणजे हे त्याचं कौतुक करतात तिथं सगळे. एवढंच नाही, त्यांनी काय घातलं हे सुद्धा महत्वाचं आहे. पितांबराची कास गे, कसली सावकाश गे, पितांबराची कास गे, कसली सावकाश गे, नारद तुंबर गायन करती, नारद तुंबर गायन करती, पुढे निज दास गे, तुळसी माळ गळागे, कस्तुरीचा टिळागे. त्याच्या समोर गायन करायला नारद आणि तुंबर आहेत. असं म्हणतात, गोष्टीमध्ये गोष्ट आलेली आहे, ऐकली वाचनात. भगवंताचे भजन करणाऱ्यामध्ये प्रल्हाद असतील, नारद असतील, गरुड असतील, हनुमंत असतील, हे सगळे पुढे असतात ना. 1 नंबर भगवंताच्या दर्शनासाठी रांगेत नंबर कोणाचा असेल पुढं तर त्यांचा आहे. एकदा रामायणाच्या कालखंडामध्ये भगवंताचं भजन अस्वलं करायची, म्हणजे निळ निळ जांबवंत ही अस्वलं आलेली आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मी तुमचा वेळ घेतोय सगळ्यांचा, पण मला आठवली गोष्ट, भजनावरनं आठवली म्हणून सांगतो. आणि भजन करत असताना असं भजन असायचं, नारदांना असं वाटलं की माझ्यासारखं भजन कोणी करत नाही, मी म्हणजे 1 नंबर भजन करणारा आणि माझ्यासारखं गाणं कोणाचं नाही. थोडे अहंकाराची भूमिका होती. बर, मग देव म्हणले ठीक आहे आपण आज भजन ऐकायला जाऊ. म्हणजे कुणाचं? अस्वलांचं. अरे म्हणले, नारद म्हणले अस्वलं भजन करतात? हा करतात ना. म्हणले अस्वलं भजन करतात. बरं ठीक आहे जाऊ म्हणले. रामप्रभू लोककथा आहे आपली ऐकण्यात आलेली, पण त्याचा भाव सुंदर आहे. हे तुम्ही पुराणात शोधायला जाल, परत म्हणाला आम्हाला सापडली नाही,
कधी कधी भाव समाधी सुद्धा अत्यंत महत्वाची असते. सगळ्याच गोष्टी तर्काने आणि शास्त्राने जाणायच्या नसतात आणि परमात्म्याला जाणण्यासाठी भावच हा महत्वाचा असतो. भाव कुठं ग्रंथात सापडत नाहीये. परमात्मा अंतरंगातल्या अंतरीची घेतो गोडीन पाहे जोडी भावाची, हे सगळं त्याला जाणण्यासाठी ते आहे. तर नारदांकडे विना होता. प्रभुराम म्हणले द्या तुम्ही जांबुवंताकडं, जे नळनीळ हनुमंत जे जांबुवंतचे ते वानर आणि अस्वल एकत्र त्यांच्याकडे विना द्या तुमचा. आणि जांबुवंताने गळ्यामध्ये विना घेऊन भजन चालू केलं. असं म्हणतात ज्या खडकावरती बसले होते तो खडक वितळला. बापरे. आणि नारदांचा विना कधी भजन करता करता विना खडकावर टेकला, भजन थांबलं आणि वितळलेला खडक पुन्हा होता तसा झाला. नारदांची विना अडकली. कुठे काढता येते. आणि मग देव म्हणले नारदा एक काम करा. नारद म्हणले माझी विना देवा, द्या ना परत, आता ती अडकली. देव म्हणले नारदा तुम्ही भजन करा, खडक वितळवा आणि परत विना काढून घ्या. अलग लक्षात. मला सांगायचंय काय, हा भाव असतो. भगवंताच्या समोर भजन करायला कोण आहे. नारद तुंबर गायन करती, पुढे निज दास गे, तुळसी माळ गळागे, कस्तुरी चाटी लागे, भक्त कृपेची माय गे, ओळखिली विठाई गे, एका जनार्दनी विटे, एका जनार्दनी विटे, जोडियले पाय गे, तुळसी माळ गळागे, कस्तुरी चाटी लागे. ही एक गवळण अशी आहे नाथ महाराजांची की सुरुवात कृष्णापासून केली आणि विठोबारायापर्यंत आणून सोडवलेलं आहे. पहिलं चरण कृष्णाकडे पाहता पाहता आहे आणि शेवटचं चरण विठोबारायाच्या पायाकडे पाहता पाहता आहे. म्हणजे पहा, कारण द्वारकेचीच मूर्ती आहे असं सांगितलं जातं. भाव असं सांगितला जातो की भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातून निजधाम गमन झालं देवाचं, म्हणजे अवतार कार्य संपवलं. मग देव गेले कुठं, तर पहिला भाव सांगितला जातो कृष्ण परमात्मा भगवंताचं वरती गोलोक धाम आहे. आपल्या डोक्याच्या वरती जे 21 स्वर्ग सांगितले जातात. आता मी स्वर्गाचा पत्ता सांगितला असता पण लोक जाणार नाहीत म्हणून सांगत नाही, कारण तिथं जाण्याची इच्छा कोणाला नाहीये म्हणून मी सांगत नाही येतो. डोक्याच्या वरती 21 स्वर्ग, त्यात देवा कृष्ण परमात्मा ज्या गावाला राहतात. आता प्रभुराम साकेत धामाला राहतात वरती. ब्रह्मलोकात ब्रह्मदेव आहे, कैलासाला भगवान शंकर आहेत, वैकुंठात भगवान विष्णू आहेत. तसं गोलोकधामाला भगवान कृष्ण राहतात. मग देव गेले कुठं द्वापार युगातून, पहिला भाव सांगितला जातो देव गोलोकधामाला गेलं. मग अजून कुठे गेले असं म्हणतात, देव भागवतामध्ये त्या ठिकाणी तिथलं अवतार कार्य संपलं आणि भगवंताची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. मग आपल्याकडे जे भागवत ग्रंथ असतो घरामध्ये तो ग्रंथ नाहीये, ते श्लोक नाहीयेत नुसते, ते अक्षर नाहीत, तर तो साक्षात भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे ती. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण. याचा अर्थ आहे भागवताला हात लावणं, याचा अर्थ कृष्णाला हात लावणे. आणि मग तिसरा भाव सांगितला जातो देव गेलं कुठे, तर द्वापार युगातून देवाने अवतार कार्य ज्यावेळेस संपवलं, देव तिथून निघाले आणि पंढरपूरमध्ये येऊन उभे राहिले. म्हणून एका जनार्दनी विटे जोडी येले पाय. तुम्हाला अनेक भाव मिळतील. देव पंढरपूरला आले कसे याचे, त्याच्यातला हा महत्वाचा भाव आहे, पंढरपूरला देव आले कसे. मला वाटतं हा भाव पूज्य डोंगरेजी महाराज सांगतात. म्हणजे बरेच भागवतकार असं सांगतात की कृष्ण परमात्मा गोलोकधामाला गेले. पण महाराष्ट्राचे जे एक उत्तम कथाकार, ज्यांना कलियुगातले शुकाचार्य म्हणून ओळखलं गेलं, ते आपले पूज्य डोंगरेजी महाराज, ते हा भाव सांगायचे की देव पंढरपूरला, तो हा भाव सांगायचे. मी श्री गुरु चैतन्य महाराज देवलोकर यांच्याही मुखातून ऐकलं होतं की हाही भाव आपण द्वारकेला होतो त्या कालखंडामध्ये सुद्धा आपण ऐकलं. आणि अनेक कथाकारांच्या मुखातून ज्यावेळेस आपण कथेचं भाष्य वाचतो त्या भाष्यामध्ये सुद्धा हा भाव सांगितलेला आहे, पण अत्यंत गोड. आपण खरं खोटं काय याची शहानिशा करण्यापेक्षा जो भाव आपल्या अंतरंगाला भावतो तो अत्यंत महत्वाचा वाटतो. परीक्षा नंतर प्रतीक्षा पहिली. आणि मग देव किती सुंदर आहेत विटेवरती राहिलेला परमात्मा. मग त्या मूर्तीचं वर्णन मी थोडंसं सुरुवातीला करतो आणि मग महाराजजी पुढे सांगतील की बाबा काही चिन्ह आहेत परमात्म्याची. तुकाराम महाराजांचा एक गोड अभंग आहे, देव किती सुंदर आहे. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी हो, नागर नाग खोपा कस्तुरी चंदनाची उटी हो, विशाल व्यंकट नेत्र तळपे वैजयंती कंठी हो, कास पितांबराची कसली सुगंधी साजे उटी हो,
अतिवरवंटा बाळा सुलक्षणा गोंधळाला आली हो. म्हणजे इतका परमात्मा सुंदर आहे. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी हो. गोमट म्हणजे चांगलं रूप आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती आणि रत्न किळ फाकती प्रभा. हे ज्ञानोबारायांनी केलेलं वर्णन आहे. अजून ज्ञानोबारायांनी वर्णन असं केलं, पंढरपुरीचा निळा आणि लावण्याचा पुतळा. लावण्य माहिती आहे कोणाला? एखाद्या सुंदर स्त्रीचं वर्णन ज्यावेळेस करतात मोठी माणसं शास्त्रामध्ये, तिला सहज असं सुंदर असं नाही म्हणणार, लावण्यवती येते. सुंदरच्याही पुढे जो समानार्थी जर तुम्ही शोधायला गेला आणि अत्यंत उंचीचा जर शब्द पाहायला गेला तर लावण्य. म्हणून परमात्म्याला लावण्याच्या संबंधानं बोलत असताना लावण्याचा पुतळा, जसं ज्ञानोबा आहे कैवल्याचा पुतळा, तसा पांडुरंग परमात्मा लावण्याचा पुतळा आहे. आपल्याकडं घरामध्ये मूर्ती सप्त धातूची मूर्ती असते. त्याच्यानंतर आपल्याकडे अनेक प्रकारच्या मूर्त्या, धातूची असते, लोखंडाची असते, सोन्याची मूर्ती असते. तसं पांडुरंगाची मूर्ती कशाची, तर त्याचं उत्तर एक लावण्याचा पुतळा आहे. आणि सावळा सुकुमार जैसा कर्दळी गाभा आणि चरणीची नुपुरे वाकी गरजती नभा. कर्दळी पाहिली तुम्ही? कर्दळी पाहावी लागेल. कोमल असते, सुंदर असते. कर्दळीचा गाभा इतका कोमल असतो. लोणी खाता का लावता? ते पण महत्वाचं आहे ना. सध्या लावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आम्ही रोज चर्चा होती लोण्यावरती आमची. मला यांनी एकदा प्रश्न विचारला, मी म्हणलं लोणी खातो. दुसरं काय. तर ते लोणी किती असतं? मृदू सबाह्य नमनीत. म्हणजे परमात्मा इतका कोमल आहे की त्याचं लावण्य सांगत असताना संतांच्याच भाषेत आपल्याला सांगावं लागेल. आपली वाणी नाही काम करणार त्याचं वर्णन करताना. जो वेदांनाच कळत नाही तो आपल्याला काय करणार आहे. फक्त आपण त्यांचे आधार आणि पुरावे घेऊन तो किती लावण्यवान आहे, म्हणजे भगवंताचं कपाळ कसं आहे, त्याचं मुख कसं आहे, नासाग्र दृष्टी आहे परमात्म्याची, नजर कशी आहे. महाराज बोलतील आपल्याला. इतकं सुंदर आहे. मग अशी महाराजांनी जी गवळण म्हटली, अभंग किती प्रमाणे त्यांनी दिली, त्याच्यामध्ये एक उल्लेख करावासा वाटतो की पितांबराची कास गे कसली सावकाश गे. काय सुंदर शब्द योजलेत पहा. की देव इतका सुकुमार आहे की ती गाठ मारताना सुद्धा ती सावकाश मारली पाहिजे. काय संतांनी वर्णन केलंय की सावकाश गाठ मारली पाहिजे, म्हणजे त्यांच्या कमरेला सुद्धा त्रास व्हायला नको. जसा मृदू सबाह्य नवनीत मऊ लोण्याच्या गोळ्यासारखा, पिंजलेल्या कापसासारखा इतका सुंदर परमात्मा आहे. माऊलींचीच भाषा आहे. निमिष न लगे मन वेदिता एवढी तुझी स्वरूपता. निमिष म्हणजे वरची पापणी खालच्या पापणीला लागेपर्यंतचा काळ. मगाशी तुम्ही बोलून गेलात ना की मला 1-2-3 सेकंद असं होऊन जातं. मग तो इतक्या कमी वेळामध्ये खेचून घेतो की वरची पापणी खालच्या पापणीला लागेपर्यंतचा जो काळ आहे तेवढ्या कमी कालावधीमध्ये तो तुम्हाला आपलंसं करून टाकतो. आणि हे तुम्हाला मला नाही. म्हणजे कोणी जर आपणाला पांडुरंगाला किंवा आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला एकांगी पाहत असेल तर तसं नाही. हा फक्त हिंदू धर्मियांनाच जवळ करतो, अजिबात नाही. परधर्मियांना सुद्धा करतो. आम्ही भागवतात कथा वाचणं होतं, सांगणं होतं. आम्ही कीर्तनातही बऱ्याच अनुषंगाने सांगतो. महाराजांच्याच मुखातून ऐकलेली आहे. आमचे पूज्य श्री भगीरथ महाराज काळे त्यांच्याही मुखातून एकदा ऐकली होती. दीनदयाल पांडे यांचं एक भागवत आहे. उत्तरेचे मोठे कथाकार होऊन गेले. त्या दीनदयाल पांडेंच्या त्या भागवतामध्ये असा उल्लेख आला. कोणी एक मुस्लिम समाजाच्या राजाची पत्नी होती. राजाची पत्नी होती. तिला जायचं होतं, आग्र्याच्या दिशेने निघाली होती आणि मध्ये मुक्काम पडला. त्याला डेरा पडणं म्हणतात. ताज बेबी बेगम. हा, ते त्यांनी सांगितली, त्यांच्याच मुखातून ऐकली होती. त्या ताज बेबीला तिचा मुक्काम तिथं पडला. तो पडला वृंदावनामध्ये. आणि वृंदावनात पडला. मग सकाळी लवकर निघूया, रात्र अंधार झालाय, पुढे नको जायला म्हणून थांबले. तर ते वृंदावनात असं आहे की छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. तिथं मोठे रस्ते नाहीत. कोणी गेलं असेल तर त्यांच्या लक्षात येईल. ते सगळे लोक बघतातच. हो. ते छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. म्हणजे तिथं आपली गाडी काम करत नाही, ती त्यांचीच घ्यावी लागते. आणि त्याच्यातूनही सिग्नल देण्यासारखं आहे बरं का, की त्या छोट्या गल्ल्यातून जास्त लोक जात नाही, कमी लोक जातात. जसं प्रेमाचं तसंच आहे. प्रेम की गली अति सांकरी तामे 2 समाय. प्रेमामध्ये 2 नसतात. ते प्रेमाची गल्ली एवढी छोटी, त्यातून एकच जातं. एकतर प्रपंच तरी जाईल, अन्यथा परमार्थ तरी जाईल. एकतर देव तरी जाईल, अन्यथा आपले घरचे तरी जातील. त्याच्या व्यतिरिक्त नाही. ती गल्ली छोटी आहे. तशा वृंदावनामध्ये छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. मग त्यातून जाण्यासाठी वाट काढता काढता सकाळ झाली. एक ठिकाण असं आलं की पण आपल्या कृष्ण परमात्म्याचं जे मंदिर आहे, बाकी बिहारीजी का जो मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाहेर खूप सारी गर्दी लागली.
आणि ट्रॅफिक जाम झाल्यासारखं थोडक्यात. ती म्हणाली का पालखी थांबली आहे? मेण्यामधून नेलं जायचं, राजघराण्यातल्या स्त्रिया मेण्यामधून नेल्या जायच्या. मग ती पालखी थांबली. मग तिने बराच वेळ झाला म्हणून तिने पडदा दूर केला आणि बाहेर डोकावला. खूप सारी गर्दी लागली होती, सैनिक व्यस्त होते, इकडची तिकडं तिकडची इकडं करा, वाट काढा शोधत होते. ती म्हणाली काय झालं? यहाँ इतना ताता क्यों लगा है, म्हणजे इथं गर्दी का? मग ते कोणीतरी सैनिकाने उत्तर दिलं, हाजी बेगम साहेबा यहाँ काफिरों का खुदा बसता है, असं त्यांनी उत्तर दिलं. तर तिला ऐकून होती कृष्ण परमात्म्याचं लावण्य सौंदर्य, ती ऐकून होती आणि तिलाही स्वतःच्या सौंदर्यावर गर्व होता. ती म्हणाली हाँ सुना है उनका खुदा काफी सुंदर है. हो म्हणाले, बोलते हैं उनका लेकिन बेगम साहेब अपना खुदा उससे बड़ा है. असं तिने आपलं पुढे बोलून गेले, पासवान झाले, ते पुढे बोलले. मग तो गर्दी थोडी हटस तोपर्यंत तिच्या मनात जो कृष्ण परमात्मा जागृत झाला तो काय मावळे ना. मग ती पालखीच्या खाली उतरली, त्या मेण्यातून खाली उतरली आणि ती म्हटली मला आज त्याला पाहायचं आहे. मग तिथं वृंदावनला असं आहे की कृष्ण परमात्म्याचं मंदिर काही वेळाने उघडतं, म्हणजे अगदी सकाळी सकाळी उघडत नाही. जसा पांडुरंग परमात्मा इकडं आलेला तो आपला प्रौढ आहे, पांडुरंग परमात्मा प्रौढ कृष्ण आहे, परंतु वृंदावनातला कृष्ण हा छोटा आहे, बालकृष्ण आहे. लाला कृष्ण, गोपाल कृष्ण, लड्डू कृष्ण तो छोटा आहे. मग लहान मुलांना आपण कसं उठवतो? ते उठतील तेव्हा उठवतो, सकाळी सकाळी अगदी पहाटे नाही. म्हणून तिकडच्या कृष्णाला काकड आरती हे प्रकरण नाही, ते प्रकरण इकडं पांडुरंगाकडे. मग ते शेजे हालवुनी जागे करा देवराया, रुक्मिणी मातेला सांगितलं जातं बाई देव निदुसुरा आहे त्याला उठव, हे इकडं आल्यावर, कारण तो प्रौढ आहे. याच्यातून संकेत आहे बरं. हे बोलता बोलता आपल्या कॉस्मोस स्टारच्या माध्यमातून मला आपणा सर्वांना सांगायचंय, लहान लेकराला झोपू द्या, लहान लेकराला झोपू द्या, त्यांच्या बुद्धीची वाढ होऊ द्या. त्याला उठवलं. आपल्याकडे जाणतं माणूस जरी आलं, दुपारचा पाहुणा आला तरी आपण म्हणतो झोपलेत का, असू द्या असू द्या मी पुन्हा येतो, मी पुन्हा येईन असं म्हणतात. आणि पुन्हा तर त्यात वाजता जे 2 ते 4 शटर बंद 2 ते 4. आणि आजही वृंदावनामध्ये गेल्यानंतर दुपारी भगवंताचं दर्शन नाहीये, तिथं लोक सांगतात तिथले पुजारी देव झोपलेत. हो, आणि हे केलंच पाहिजे. म्हणजे याच्यातून सिग्नल आहे की लहान लेकराला उठवू नये, त्याच्या बुद्धीचा सगळाच वाढ विकास ही आईच्या उदरात झालेली नसते. काही आल्याच्या नंतर अगदी माता भगिनी सुद्धा ऐकत असतील, तुम्ही मातृत्व जगलेली मंडळी आहात, की लहान लेकरू अगदी ते जेव्हा त्याला भूक लागते तेव्हाच ते उठतं, किंवा काही त्रास होतो तेव्हाच ते उठतं, ऐन वेळेत ते झोपून राहतं. म्हणून लहान लेकराची वाढ होत असताना त्याला झोपू द्यावं. झोपेत बुद्धी त्याची जास्त कार्यरत राहते किंवा त्याची वाढ पूर्ण होते. म्हणून मग तिकडं कृष्ण परमात्म्याला लवकर उठवलं जात नाही. 8, 8:30, 9, थंडीत अजून थोडं उशीर, अशा प्रकाराने ते मंदिरं उघडली जातात. मग त्याला मंदिरामध्ये ती दरवाजापाशी जाऊन उभी राहिली, दरवाजाजवळ गेली. मंदिर काय अजून उघडलं नव्हतं, पुजारी आले, एक ठराविक वेळेत मंदिर उघडलं. जोपर्यंत ती वाट पाहत होती, वेटिंग करत होती, म्हणून प्रतीक्षा महाराज मगाशी सुंदर बोलले, प्रतीक्षा महत्वाची. लगेच आज मी 2 अभंग पाठ केले आणि दुसऱ्या अभंगाच्या समारोपाला मला देव समोर येईल, अजिबात नाही. थोडीशी वेटिंग. प्रेम हे फुलतं प्रतीक्षेने, त्यामुळे प्रतीक्षा ही घडलीच पाहिजे. मग ती देवाशी असू द्या किंवा जीवाशी असू द्या, प्रतीक्षेशिवाय मजा नाही. ती बाहेर उभी राहिली. तोपर्यंत तिच्या मनात जो कृष्ण घोळवत होता. दरवाजे उघडले, आत गेले. तिकडे पडदा लावण्याची पद्धत आहे, उत्तरेला पडदे लावले जातात. लगेच काही देव दिसत नाही आपणाला, त्या पडद्याच्या आड तो परमात्मा असतो. ती पाहत होती, तिच्या मनात तो विचार होता, किती सुंदर असेल, माझ्यापेक्षा सुंदर असेल का, खूप सुंदर आहे, हा विचार मनात घोळवत होता. आणि पुजाऱ्याने त्याचं ते कार्य उरकून पडदा सरकवला. जसा का पडदा सरकवला तशी ती कृष्णाशी जी एकरूप झाली, तिचे डोळे आणि कृष्ण परमात्म्याचे डोळे एकरूप झाली. पाहिल्या वेद लावी अशी अवस्था झाली ना. काय सांगू तुम्हाला, की तिची नजर आणि कृष्ण परमात्म्याची नजर एकरूप झाल्याच्या नंतर ती देहभान हरपली. याती कुळ माझे गेले हरपणे, मी कोणत्या जातीतली आहे, कोणत्या कुळातली आहे, एक मी मुस्लिम राजाची पत्नी आहे, मी एका हिंदू मंदिरात उभी आहे, ह्या कसल्याचंही तिला भान राहिलं नाही. कृष्ण परमात्मा कर्ष येते इति कृष्णा, हा त्याचा तो खालचा क्रू, तो गळ आहे ना, एकदा लागला की खेचून घेतलाच माणसाला. आकर्षण करून घेणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ती इतकी भुलली, इतकी पागल झाली की तिला दुसरं काही दिसेनाच. पुजाऱ्यांनी ज्यावेळेस पडदा सरकवला पुन्हा, त्यावेळेस तिचं अनुसंधान तुटलं आणि मग ती जाग्यावर आली. तिचा प्रश्न होता, ती मूर्ती पाहण्याच्या अगोदर त्या पुजाऱ्यांना, आपका खुदा सुंदर आहे? ते म्हणाले हो. तिचा अहंकार कसा गळून पडला होता पा, आपका खुदा सुंदर आहे.
तिने तिच्यावरचा तो बुरखा वर केला, म्हणाली बोलो अब इससे सुंदर है. ते पुजाऱ्याने कसल्याही प्रकारचा चेहऱ्यावरचा भाव न बदलता तो सहज बोलला होता, हा तुझ्या सौंदर्याची तर त्याच्या नखाला सर नाही. आणि जेव्हा ते पडदा उघडला गेला होता त्यावेळेस तिने खरंच ते सुख अनुभवलं होतं. इतका सुंदर, इतका लावण्य खाणी असणारा तो तेजतम परमात्मा, की तुझी निढळी कोटी चंद्रप्रभा, कोटी सूर्यचंद्र ज्याच्या निढळावर, ज्याच्या कपाळावर, एवढं सौंदर्य त्या मूर्तीचं अगाध आहे. फार सुंदर वैशिष्ट्य आहे त्या मूर्तीचं. त्याचे नयन कमल नयन हास्यवदन हास्य, म्हणजे वर्णन करताना देव किती सुंदर असावा. जो देव सौंदर्याची खाण आहे ते त्याच्यातच ऐकलं होतं मी, वाचलं होतं कथेत आलेलं. दीनदयाल पंडित यांनी सांगितले, तो शिपाई म्हटला होता की बाबा इससे क्या देख रही हो, इससे तो हमारा खुदा बहुत सुंदर है. तर तिचंच उत्तर आहे, इससे हमारा खुदा सुंदर होगा लेकिन ये वृंदावन वाले कृष्ण जैसा क्या सुंदर बात नहीं आहे, होगा. क्या बात आहे. याच्यासारखा सुंदर कोण नाही. आता आलाय कृष्णाचा विषय म्हणून मला वाटतं 3850 क्रमांकाला अभंग आहे बाळक्रीडेमधला तुकाराम महाराजांचा. देव लहान होते आणि चेंडू फळीचा खेळ खेळायचे. चेंडू फळी माहिती आहे हो. काय? क्रिकेट म्हणजे चेंडू फळी. तुम्हाला मराठी जास्त कळतं त्याच्यामुळे तुम्ही मराठी सांगितलं, आम्ही इंग्रजी बोलणारी माणसं आहोत. चेंडू फळीचा खेळ खेळायचे आणि चेंडू देवाचा यमुनेच्या डोहात गेला. यमुनेच्या डोहात कालिया राहत होता. त्या कालियाला 1000 पत्न्या होत्या आणि कालिया निद्रिस्त होता. कालियांच्या म्हणजे बऱ्यापैकी आपण कुणाच्याही घरी जरी गेलो तरी पहिल्या स्त्रिया उठतात असा हे आहे. आताचं नाही सांगता यायचं, पण कालियाच्या सगळ्या ज्या पत्न्या आहेत त्या सगळ्या जाग्या होत्या. आणि हा लहान लेकरू कोण आले, मग ते चेंडू शोधायला देव खाली आले होते ना पाण्यामध्ये. कालियाच्या मागे चेंडू पत्नीपाशी तेजपुंज राशी देखी आला. हे एका नागपत्न्यांनी कृष्णाचं केलेलं वर्णन आहे. म्हणजे हा इतका तेजपुंज होता. देखियेला तिने सकळ निहाळूनी आणि कोण या जननी विसरली. तिने पाहिल्यानंतर ती अशी म्हणते की ह्याला अशी कोणती आई आहे की इतक्या सुंदर बाळाला ती विसरली. लावण्य पुतळा मुखप्रभा राशी, म्हणजे हा लावण्याचा पुतळा आहे, हा मुखप्रभा राशी त्याचं वर्णन करते कालियाची पत्नी. त्याला पाहिल्याबरोबर ती म्हणते उगवला खांब कर्दळीचा गाभा आणि ब्रिते बाकी नभा देखे पायी. म्हणजे हे वर्णन कोणी केले? नागपत्नीने वर्णन केलेले आहे कृष्ण परमात्म्याचं. म्हणजे हा कर्दळीचा गाभा, हा कर्दळीचा खांबच उगवला इथं म्हणले. जसं पंढरीच्या पांडुरंगाबद्दल तुकाराम महाराज म्हणतात की सावळा सुकुमार जैसा कर्दळी गाभा, आणि तिकडं कृष्णाबद्दल सुद्धा तेच म्हणतात उगवला खांब जैसा. नुसता कर्दळीचा गाभा नाही, अख्ख्या खांबासहित कर्दळीचा गाभा उगवला. म्हणजे ब्रिदे बाकी नभा देखे पायी, ज्याच्या नखापासून तर केशापर्यंत त्याचं सौंदर्य वर्णन करू शकत नाही असं त्याचं सौंदर्य आहे. अद्भुत परमात्मा. आणि अजून एक नामदेव महाराजांनी सुद्धा त्याच्या सौंदर्याचं वर्णन करत असताना सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, नाम या दातार केशवराज, नाम या दातार केशवराज, देखिला ग माये यमुनेच्या तिरी, देखिला ग माये यमुनेच्या तिरी. त्याच्यातलं महत्वाचं काय? सगुण गुणासहित, मेघश्याम, मेघ कसे असतात, मेघासारखा श्याम वर्णाचा, लावण्य सुंदर, इतकं सौंदर्य त्याच्याकडे आहे की ज्याचं सौंदर्य पाहिल्यानंतर आपण आपल्याला विसरून जातो, आपल्याला भूल पडते. हे ज्याचं सौंदर्य आहे. तुम्ही जर विचाराल कृष्ण परमात्म्याचं सौंदर्य विचाराल, प्रभू रामांचं सौंदर्य विचाराल, भगवान विष्णूंचं सौंदर्य विचाराल, सगळ्या देवांचं सौंदर्याचं वर्णन तेच विठोबरायाच्या सौंदर्याचं वर्णन. म्हणून भगवंताची नजर, त्याचे नयन कमल नयन आहेत, कानामध्ये कुंडल आहेत. आता कानामध्ये आपल्याकडं अनेक अलंकार घालण्याची पद्धत आहेत, पण त्याचे कानातले कुंडल अद्भुत आहेत. मकर आकार, माशाच्या आकाराची कुंडल आहेत त्याच्या कानातली. त्याच्या कंठामध्ये कौस्तुभ नावाचा मणी आहे. आता हा कौस्तुभ मणी माहिती आहे कुठं असतो? हे रत्न आहेत, 14 रत्नांपैकी समुद्र मंथनातून हा कौस्तुभ मणी परत आलेला आहे. म्हणजे लक्ष्मी सुद्धा
तिथूनच आली. 14 रत्नांमधूनच लक्ष्मी मिळाली. हत्ती, घोडा हे जे काय आहेत, खून पटवण्यासाठी सांगू का आपण मंगलाष्टिका हा, तेव्हाच ऐकतो, लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा, आता त्यातूनच लक्षात. आले. अजून थोड्या दिवसांनी येईल तुमच्या लक्षात. तर ते कौस्तुभ नावाचा जो मणी आहे तो जगात कुणाकडे दिसणार नाही तुम्हाला. कौस्तुभ मणी पाहायचा असेल तर भगवंताच्याच कंठात दिसेल तो. कंठी कौस्तुभ मणी विराजित, तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. हा कौस्तुभ मणी फक्त कृष्ण परमात्म्याकडे, असं त्याचं तुकोबराचाच अभंग आहे ना, की बाबा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. हे त्याचं सौंदर्याचंच वर्णन आहे ना. हे अद्भुत सौंदर्य. कौस्तुभ मण्याच्या खाली भगवंताच्या वक्षस्थळाचं वर्णन आले. अत्यंत गोड आहे वक्षस्थळाचं वर्णन. महाराज बोलतील त्या वर्णनाबद्दल की त्या वक्षस्थळावरती एका महात्म्यांची, भृगुऋषींसारख्या महात्म्यांची लाथ आहे तिथे, असं म्हणतात. भृगुऋषींची कथा महाराज सांगतील आपल्याला. पण साधू महात्मे जवळ आल्यानंतर देवाची काय भूमिका असते? भगवान परमात्म्याच्या क्रोधाची परीक्षा घ्यायची ठरली. ज्यावेळेस एकांत आहे, म्हणजे तसा कोणालाही राग येतो बरं का. पती पत्नी एकत्रित बसलेला असताना तिसरा माणूस येणं हेच मुळात रागाला कारण असू शकतं. लक्ष्मी माता भगवंताची चरण चुरीत बसतात, पाय दाबत. हा, माझं तेच मत होतं की पती पत्नीने बसताना सुद्धा बसतानाचा शिष्टाचार ठरलेला आहे. वा. जर ज्ञानोबाराय जर सांगत असतील तर आपल्याला ऐकावंच लागेल. सांगितलं जातं की बाबा लक्ष्मीला सुद्धा त्याच्या पायाजवळ बसण्याची जागा कशाने मिळाली? मग सर्वस्वे करोनी सेवा अभिमान सांडोनी पांडवा. म्हणजे प्रत्येक गोष्टीत अभिमान किती पुढे असतो बघा. आणि तो जर सोडला तर देव कसा मिळतो? सर्वस्वे करोनी सेवा अभिमान सांडोनी पांडवा आणि पाय धुवावयाच्या दैवा प्राप्त झाली. अजून एक बारकाव्याचं सांगतो. आळंदीमध्ये लक्ष्मी ज्ञानोबारांचे पाय धुते आणि बद्रीनारायण क्षेत्रामध्ये लक्ष्मी भगवंताला छत्र धरून उभी आहे. क्षीरसागरामध्ये लक्ष्मी भगवंताचे पाय दाबते. अशी अनेक ठिकाणी जिथं जिथं देवाच्या बरोबर लक्ष्मी आहे. लक्ष्मीला 2 काम आहेत, संतांचे पाय धुवायचे आणि देवाचे पाय दाबायचे. संतांच्या चरणाजवळ लक्ष्मी असते आणि देवाचे चरण दाबत ती बसलेली असते. पाय लक्ष्मीच्या हाती, आपण म्हणतो अभंगामध्ये. ती लक्ष्मी माता आपले लक्ष्मी माता भगवंताचे पाय दाबत बसली, म्हणजे सेवा करत बसली. मला सुंदर बोलले की याच्यातूनही शिष्टाचार घेण्यासारखा आहे की पत्नीने कुठं बसावं, पतीने कसं असावं, पत्नीने कसं बसावं. मग ते त्या काळामध्ये एकांतांच्या गप्पाच्या काळामध्ये जर का तिसरा माणूस आला तरी एवढं पुरेसं होतं रागासाठी. मग देवाला निर्विकार वगैरे म्हटलं जातं की तो विकार ज्याला स्पर्श करत नाही असा तो. मग हे पण विकारच आहेत ना, राग, लोभ, क्रोध वगैरे हे येणं. या विकाराने देव खरंच ग्रासलेला आहे का, तो त्याच्या पलीकडे हे तपासण्याचं ठरलं. आणि हा विडा उचलला तो भृगुऋषींनी. भृगुऋषी जे आले ते थेट बेडरूम मध्येच जसे आले तसेच्या तसे त्यांनी एक आपलं पाऊल उचललं, लाथ उचलली आणि थेट देवाच्या छाताडात लाथ मारली. देव त्या आसनावरून खाली पडले, जसेच्या तसे उठले आणि घाई गडबडीत त्यांनी त्या ऋषींचे पाय पकडले. मी थोडा कठोर आहे म्हणे, तुमच्या पायाला जखम तर नाही झाली, पायाला लागलं तर नाही ना. म्हणजे जे अपेक्षित होतं की याला राग येतो की नाही. म्हणजे दोन्ही प्रकारचं सौंदर्य आहे, वरचंही सौंदर्य आणि अंतरंगातलं सौंदर्य. आणि ते साधूच्या संबंधाने ते बोलतीलच. इतका सुंदर की साधूला कसा आपण न्याय द्यावा, तो आल्याच्या नंतर त्याची सेवा कशी करावी, इतके परताव्या दाखल सुंदर बोलले की खरंच मी थोडासा कठोर आहे. तुमच्या पायाला जखम तर नाही झाली, पायाला लागलं तर नाही. आणि पुन्हा त्या साधूची पाद्यपूजा केली, सेवा केली. आजही भगवंत परमात्म्याच्या उजव्या बाजूला छातीवर वक्षस्थलावर जशाच्या तशी ती पावलाची मुद्रा आहे. अजूनही साधूची अजूनही पावलाची मुद्रा. मी हृदयी वाहिका सुभद्रा. सुभद्रा म्हणजे अर्जुनाच्या पत्नीचं नाव इथं घेतलंय भगवंतांनी. ज्ञानोबरायांची मराठी आपल्याला सापडत नाही. अर्जुनाला अर्जुनच म्हणायचे, पण आता अर्जुन नाही म्हणत, सुभद्रा म्हणतात. म्हणजे काय, अरे तू सुभद्रेचा पती आहेस. अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहिका सुभद्रा, आपुलिये दैव समुद्रा जतने लागे,
आता देव आहे, देवाला त्याचं दैव काय जतन करायचे? आपल्याला दैव आपलं जतन करायचं असेल तर आपण साधू संतांच्या पाया लागतो, कारण आपलं दैव जतन व्हावं. आणि देवही साधूच्याच पाया लागतात. आपुल्या दैव समुद्रात जतने लागी. स्वतःचं दैव. त्याच्यातला एक बारकावा की देव किती कोमल आहेत याच्याबद्दल महाराजांनी सांगितलं की त्याचा अंतरंग, की साधूंना सुद्धा विचारतात देव, मी कठोर असल्यामुळे तुमच्या पायाला लागलं तर नाही ना. पण त्याच्या अगोदर देवानी साधूच्या मनातली भूमिका ओळखली होती. ते माझ्याकडं आलेले आहेत आणि वेगाने आलेले आहेत. आता वेगाने आल्यानंतर काय होणार आहे देवाच्या थोडासा अंतरंगात भाव जाणला असेल देवाने, म्हणून पाय दाबत असणारी लक्ष्मी थोडी देवाने हाताने बाजूला केली. का? लक्ष्मीला त्यांचा पाय लागू नये, बरोबर ना, ती अडथळा येऊ नये. जे साधूला माझ्या संबंधानं करायचे तर त्या अडथळा येऊ नये म्हणून मी लक्ष्मी डावलुनी केली परत. देवाने लक्ष्मी बाजूला सारली. संत ज्यावेळेस जवळ येतात ना, भगवंत लक्ष्मीला सुद्धा बाजूला करतो. मी लक्ष्मी डावलुनी केली परोती. आता हा लोक म्हणतील हे तुम्ही कुठलं सांगताय? ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये ह्या सगळ्या ओव्या आलेल्या आहेत ज्या सांगतोय त्या. मी लक्ष्मी बाजूला केले, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती. भगवंताच्या कंठामध्ये कौस्तुभ आहे आणि मणी हा कठीण असतो. कुठली गळ्यातली माळेला मणी असतील ते कठीण असतात. भगवंतानी भाव जाणला होता, जर भृगु ऋषींनी मला लाथ मारली आणि ती जर लाथ कौस्तुभ मण्यावरती बसली तर कौस्तुभ मणी त्यांच्या पायात शिरेल. म्हणून भगवंतानी कौस्तुभ मणी असा हातात घेतला, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती. ओढवली वक्षस्थळाप्रती वाखाती चरण रजा, आणि मग तीच लाथ बरोबर भगवंताने अशी छातीवरती. आपण बघा, एखादा चेंडू एखाद्याने टाकला तर कॅच घ्यायचा. आपण सगळे असे आपली बॉडी लँग्वेज बदलते, शरीराचे सगळे हावभाव, आपण इकडं होतो तिकडं होतं. आता लाथ येणार आहे, मग ती कुठं आली पाहिजे? देवाचं नियोजन आहे. अगोदर लागू नये म्हणून कौस्तुभ हातात घेतला आणि ती छातीवरती घेतली. हे त्याचं सौंदर्य आहे, आतलंही सौंदर्य आणि बाहेरचंही सौंदर्य. पण एक नेहमी लक्षात ठेवावं, बाहेरचं सौंदर्य जाणार आहे, संपणार आहे कधीतरी. किंवा मेकअप किती वेळ टिकतो? आमचे महाराज विनोदाने सांगतात, हल्लीच्या काळामध्ये लग्नामध्ये मुलगी रडते, मुलीची आई सांगते बाळा तू जास्त रडू नको, मेकअप जर विस्कडला तर वर अडमाघारी जाण्याची शक्यता आहे. मग तू जास्त रडू. ते यांच्या मुखातले ते म्हणले की हल्लीचा काळच असा आहे की तो मेकअप सुद्धा खराब होणे याच्याकरता वॉटरप्रूफ मेकअप आलाय. खरंय, आपण त्या क्षेत्रातले नाही, ज्या क्षेत्रातले त्यांना विचारलं पाहिजे ना. पण म्हणून आम्हाला असं वाटतं त्याचा मेकअप, त्याच्या ब्युटी पार्लरचा मेकअप आम्हाला व्हावा, तो अंतरंगातलाही व्हावा आणि बाह्यरंगातला सुद्धा व्हावा. हे त्याचं सौंदर्य आहे परमात्म्याचं. साधूने लात मारली तरी सुद्धा परताव्या दाखल आरडाओरडा नाही किंवा त्याचा अवमान नाही किंवा त्याला प्रत्युत्तर नाही. ज्ञान ज्याच्या ठाई वस्तय, साधुत्व हे, मग त्याच्याशी कशा प्रकाराने जरी का त्याने हल्ला केला तरी कशा प्रकाराने नम्रपणाने वागलं पाहिजे, केवढा मोठा संदेश दिला हा. आणि आता वडीलधारी मंडळी थोडी वागताना दिसतात, थोडा आईचा वडिलांचा आवाज वाढला की त्यांच्याही पेक्षा परत आपला उलटा आवाज फार मोठ्या वेगाने जातो ना. देवाने दिलेला संदेश आहे. अजून त्याच्यातला छोटासा एक बारकावा सांगायचा आहे. आपण सगळे आता आषाढीला पंढरपूरला आहोतच, तर एक आता जसं म्हटलं लक्ष्मीला बाजूला ठेवलं, पांडुरंगाची पत्नी रुक्मिणी माता पांडुरंगाच्या जोडीला बरोबर नाहीये, डाव्या हातालाचे वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा. देवाने रुक्मिणीला पाठीमागे उभे केले असं. आणि अजून एक लक्ष द्या, तिथे पांडुरंगाच्या समोर सगळे संत आहेत. संत आल्यानंतर परमात्मा घरातले सगळे मागं ठेवतोय. अगदी अर्धांगिनी रुक्मिणी मागे आहे, पण पुंडलिकराया पुढे आहेत, नामदेव महाराज पुढे आहेत. नामदेव महाराजांसहित नामदेव महाराजांच्या घरातली 14 माणसं महाद्वारी सुख असे या सुखाचे महाद्वाराजवळ आहेत. त्यांच्याच बाजूला नामदेव महाराजांच्या बाजूला चोख उभा आहेत. असं म्हणतात, चोख म्हणजे शुद्ध, चोख म्हणजे पवित्र. पांडुरंगाकडे जात असताना पहिलं शुद्ध व्हावं, पवित्र व्हावं, नंतर मग नामाच्या पायरीजवळ यावं आणि नामाच्या पायरीनं देवाजवळ येता येतं. हे टप्पे सांगितलेले आहेत. म्हणून तुम्ही पंढरपूरमध्ये जर निरीक्षण केलं तर देवाने संतांना इतका मोठा बहुमान दिलेला आहे. विठू माझा लेकुरवाळा. आणि मला वाटतं कानोपात्रा पण, हा, कानोपात्राचं उजव्या हाताला झाड आहे. जी सर्व संतांमध्ये एक आगळी वेगळी, एका वेश्येची मुलगी भक्ती करोनी थोर झाली आणि कान्होपात्राला देवानं मंदिरात जागा दिली. हे कान्होपात्राला परमात्म्याने मंदिरात जागा दिलं.
असं म्हणतात तिचं नाव कानोपात्रा का ठेवलं, कृष्ण जेवढा सुंदर ती तेवढी सुंदर होती म्हणून तिच्या आईनं तिचं नाव ठेवलं. कृष्णाच्या सौंदर्याला पात्र होती ती म्हणून तिचं नाव कानोपात्रा ठेवलं. कृष्णाच्या सौंदर्याला पात्र म्हणून ती. बरं ती मुलगी वेश्याची आहे पण तिचं पण स्वप्न असंच होतं की मी जेवढी सुंदर तेवढाच सुंदर मला मुलगा पाहिजे म्हणून ती लग्न करत नव्हती. तिला जागा इतकी सुंदर दिली, तिथून कान्हो पाहत राहा, कान्होला पाहत राहा अशीच जागा तिला दिली. तीही पांडुरंगाला पाहते आणि पांडुरंगही तिला पाहतो, दोघंही एकमेकांकडे लक्ष ठेवून आहेत. मला वाटतं तिच्या संबंधाने एक कथा आहे ना, संत कानोपात्रांच्या संबंधाने कानोपात्रा आणि मुक्ताकेशी नावाची दासी. दोघींच्याही संबंधाने. सौंदर्याच्या बद्दल तुम्ही विचारलं ना, त्याच्यात एक गोष्ट आलेली अशी. आता आलंच कानोपात्रेचं नाव. आता त्याच्यात दोन भाग आहेत. म्हणजे ऐकणारे श्रोते म्हणतील की बा मी मुक्तकेशीचंही नाव ऐकलं होतं आणि तुम्ही कानोपात्राच्या संबंधाने सांगताय. दोनही भाव आहेत. ज्याला जो भाव आवडतो तो तुम्ही घ्यावा आणि गोंधळ नाही करून घ्यायचा. जरी काही गोष्टी आपल्या कानावरती आल्या तर श्रोत्यांचा गोंधळ होतो असं की बाबा हे खरं का हे खरं. काही गोष्टी मोठ्यांनी सांगितलेल्या असतात म्हणून खऱ्या मानायच्या, कारण आपण आपल्या वडिलांचं ऐकतो ना. आणि काही गोष्टी ग्रंथांनी सांगितलेल्या असतात. ऐकणं गरजेचं असतं. ग्रंथांचंही ऐकावं आणि मोठ्यांचंही ऐकावं. कान्होपात्रा खूप सुंदर होती आणि तिला तिच्या सौंदर्याचा गर्व होता. अनेक प्रकारचे गर्व आहेत. मी जर श्रीमंत असेल तर मला श्रीमंतीचा गर्व असतो. मी सुंदर असेल तर मला सौंदर्यतेचा गर्व असतो. माझ्याकडे सत्ता असेल तर मला सत्तेचा गर्व असतो. माझ्याकडे ज्ञान असेल तर मला ज्ञानाचा गर्व आहे. असं म्हणतात की हे कोणतेही गर्व आपल्याजवळ असू नयेत. का असू नयेत? त्याचं कारण आहे आपल्याकडंच थोरा मोठ्यांची अशी म्हण आहे की गर्वाचे घर खाली का वर? खाली. गर्वाचे घर कुठे? खाली. खालीच आहे ना. मग गर्वाचं घर खालीच. कशावरनं खाली? नाथ महाराजांचं एक गोड भारूड आहे. आम्ही नवल देखिले भाई, मुंगीने हत्तीशी केली लढाई, आणि उंटाचा कान धरुनी चिमाई घरोघरी हिंडत असे. मुंगी आणि हत्ती जर दोघांचं युद्ध लागलं तर जिंकल कोण? हत्तीला ताकदीचा गर्व आहे. हत्तीवरती जर सिंह वाघ धावून जर आला तर हत्तीचं एवढं सामर्थ्य आहे, हत्ती ऊर्ध्व दिशेने उचलून वाघाला सिंहाला एका क्षणात आपटून मारू शकतो. इतकी ताकद आहे हत्तीकडं. हत्ती मदमस्त असतो. हत्ती त्याच्या रुबाबात चाललेला असतो. पण त्याला त्याच्या ताकदीचा गर्व आहे ना. पण त्याच्याही ताकदीचा गर्व संपवायला एक छोटीशी मुंगी सुद्धा पुरेशी आहे. नाथ महाराज इतका बारकाव्याचा संतांनी अभ्यास केला. आम्ही पाहिलं हे नवल म्हणून कुठलाही गर्व असू नये. मुंगी सुद्धा हत्तीशी लढाई. आता उंटाच्या कानाला चिमणीने धरावं आणि उंटाला असं घरोघरी फिरवावं असं तुमच्या म्हणजे असं खरं वाटेल का? नाही वाटणार मला. याचा अर्थ आहे उंटाला जर गर्व असेल, जसा हत्तीचा गर्व किंवा हत्तीला संपवण्यासाठी छोटीशी मुंगी सुद्धा पुरेशी आहे, तसं उंटाच्या भूमिकेमध्ये सुद्धा उंट त्याला चिमणी सुद्धा अशी घरोघरी फिरवू शकते. असं ते गर्वाचं उदाहरण सांगितले. मग तो सौंदर्याचा असेल, श्रीमंतीचा असेल, सत्तेचा असेल, ज्ञानाचा असेल, हे सगळे गर्व संपतात म्हणून गर्वाचं घर खाली असतं. कान्होपात्राला तिच्या सौंदर्याचा गर्व आहे आणि तिने ठरवलं होतं लग्न करील तर माझ्यापेक्षा जो सुंदर आहे त्याच्याशी करील. म्हणून मुलींना सुद्धा ऐकत असतील मुली, त्यांना सांगणं आहे की बाबा तुम्ही सुंदर मुलगा पाहू नका, तुम्ही गुणवान पहा. सुंदर असेल गुणवान असेल तर चांगलं आहे. याचा अर्थ तुम्ही तेवढाच घेऊ नका, सुंदर पाहू नका असं घेऊ नका. सुंदर तर पाहाच, पण त्या सौंदर्याच्या बरोबर त्याचे गुणही पहा. कारण अण्णांचं वाक्य, जगन्नाथ अण्णांचं वाक्य ते असं म्हणायचे की माणसाला समाजामध्ये लोकप्रिय व्हायचं असेल तर त्यांनी गुणांची उधळण करावी. गुण अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून तिनं ते लग्न करायचं ठरवलं, पण माझ्यापेक्षा सुंदर असणाऱ्याशी. एकदा असं झालं, वारकरी भजन करत पंढरपूरला निघाले होते दिंडीमधून आणि वारकऱ्यांनी अभंग गायला, रूप पाहता लोचनी आणि सुख झाले व साजनी. तो हा विठ्ठल बरोबर, तो हा माधव बरोबर. तिने थांबवलं. म्हणले कोणाचं भजन करताय? म्हणले पांडुरंगाचं. काय भजन आहे? म्हणले रूप पाहता लोचनी आणि सुख झाले व साजनी. त्याला पाहिल्यानंतर इतकं सुख होतं ते सांगूच शकत नाही. कान्होपात्रेने विचारलं तो कसा आहे? म्हणजे जगातला सुंदर येतो. आता एखाद्याच्या सौंदर्याच्या समोर एखाद्याचं वर्णन केलं सौंदर्याचं. आता समजा आपण तिघ जण बसलोय आणि मी म्हटलं तुमच्या दोघांपेक्षा मी गोरा आहे
जमेल का? तुम्ही हात पाहान का नाही? तुम्ही पाहणार ना, आपण बरोबरी करतो. माझा हात पाहतो, तुमचा पाहतो, असं बरोबर करते. अरे मी तुमच्यापेक्षा बरं. तिनं विचारलं कान्होबाकडे, तो कसा आहे? ते वारकऱ्याने सांगितलं खूप सुंदर. ही म्हटली माझ्यापेक्षा तुझ्यापेक्षा 1000 पट सुंदर आहे. 1000 नाही, त्याच्याच कपाळावरती कोटी चंद्र सूर्य आहेत. त्याचं सौंदर्य काय तुला सांगायचं? म्हणली खरं हो. मग मला पाहायला मिळेल? म्हणले चल ना. मिळेल पाहायला, चल आमच्या बरोबर. ते आपल्यापेक्षा सुंदर आहे म्हणून ती वारकऱ्यांबरोबर विठ्ठलाला पाहायला आली, पांडुरंगाला पाहायला आली. भजन करत चंद्रभागेचं स्नान करून रांगेमध्ये दर्शनाला आले. आल्यानंतर रांगेमध्ये उभ्या असताना एक एक वारकरी दर्शन करून, आता पंढरपूरचं आपल्याला माहिती आहे, गर्दी असते, रांग असते, दर्शन तसं लगेच गेल्या गेल्या मिळत नाही. रांग पुढे पुढे सरकत होती आणि कान्होपात्रा बरोबर पांडुरंगाच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्याच्याकडं पाहिलं आणि तिला असा राग आला. ती म्हणली वारकऱ्यांनी मला फसवलं. आता हे तर काय म्हटले होते, हा सुंदर आहे. पहिली गोष्ट म्हणली हा सुंदर कशाचा? हा काळा आहे. बरोबर ना? आपली काय सौंदर्याची व्याख्या, जो गोरा तो सुंदर, आपली अशी व्याख्या आहे. पण संतांची व्याख्या तशी नाही. संतांनी उलट जो काळा तो सुंदर असा केलाय. बरं, काळा सुंदर आहे का? हो. माझं असं स्पष्ट मत आहे, जगातला सगळ्यात चांगला रंग जर कोणता असेल तर तो काळा आहे. म्हणजे का? काळ्या रंगामध्ये कोणताही रंग चालतो, बाकीच्या कुठल्याही रंगामध्ये म्हणजे कोणता रंग सहसा असा सहभागी होत नाही. पण काळ्या रंगाची एवढी ताकद आहे, सगळ्याला सहभागी करून घ्यायची. जो सगळ्याला सहभागी करून घेतो तो जगातला सुंदर. परमात्मा सगळ्याला सुंदर सहभागी करून घेतो ना. मग वारकऱ्यांना म्हणले तुम्ही फसवलं मला. म्हणले काय? हा तर काळा आहे. म्हणले नाही, तू त्याला चर्मदृष्टीने पाहते, त्याला हृदयाच्या दृष्टीने पाहावं लागतो. निळोबाराय म्हणतात, यासी पाहता हृदयस्थ पाहिला. देव डोळ्यांनी पाहण्याची गोष्ट नाही, देव हृदयाने पाहण्याची गोष्ट आहे. तू त्याला हृदयाने पाहिला की कळेल. नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणले, काळा तर आहेच पण त्याच्याबरोबर हा कठीण एक कठीण दगड असा कठीण दगड कठीण असतो ना, दगडाचा दगड कठीण आहे. पांडुरंगाची मूर्ती दगडाची आहे असं आपण कधीच म्हणायचं नाही. तुका म्हणे मूर्ती घडली जे म्हणती आणि तयामुखी कुष्ट होय. म्हणून आपल्या मुखाने कधीच म्हणायचं नाही की मूर्ती घडली, मूर्ती दगडाची आहे वगैरे. आता हे माहितीसाठी ठीक आहे, आपण माहिती विचारतो एकमेकांना, भाव तसा ठेवू नये. हा, तो त्या भूमिकेतला भाव ठेवू नये. जाणून घेण्यासाठी असू द्या तुमचा भाव, पण असं म्हणू नये. तुकोबाऱ्या रागवतात, पांडुरंगाला दगड म्हणायचं नाही म्हणतात, नाही म्हणायचं. तुकोबाऱ्यांना राग आहे. तसं ती म्हटली हा तर दगडाचा आहे, कठीण आहे. म्हटले नाही, तू एकदा दर्शन तर घे. वारकऱ्यांनी तिला विनंती केली, तू कपाळ त्याच्या पायावरती ठेवून एकदा दर्शन घे आणि डोळे झाकून त्याला पहा. ती म्हणली मी जर कपाळ टेकवलं त्याच्या पायावरती तर ते पायाचे वन, म्हणजे तू दगडाचा आहे ना, त्या पायाचे वन माझ्या कपाळावरती उठतील. इतकी सुंदर होती ती, इतकी नाजूक, इतकी कोमल होती. तिने पांडुरंगाच्या पायावरती कपाळ नाही टेकवलं. का टेकवलं नाही? कपाळ टेकवल्यानंतर वन उठतील पायाचे. म्हटली वारकरी म्हणतात तर अंदाज तर घेऊ. नक्की किती सुंदर आहे, अंदाज तर घेऊ. कपाळ टेकवण्यापेक्षा हाताने तर पाहू असं म्हणतात. तिचा जो उजवा हात आहे, उजव्या हाताचं मधलं बोट तिने पांडुरंगाच्या डाव्या पायावरती ठेवलं. नुसतं असं स्पर्श केला तर असं म्हणतात ते बोट खाली गेलं, पायात खड्डा पडला, पायाला खड्डा पडला बोटा एवढा. आजही पंढरपूरला आता आषाढीला गेला, दर्शनाची संधी मिळेल, झालं दर्शन तर तिथं आपलं बोट टेकवा. बघा तेवढंच बोट जाईल एवढंच खड्डा आहे पांडुरंगाच्या पायाला. आणि वारकऱ्यांचं खरं व्हावं, कारण माझे भक्त खरं बोलतात, भक्तांचा खोटेपणा ठरू नये म्हणून भगवंत इतके कोमल झाले की तिच्या बोटाच्या स्पर्शानं सुद्धा पायाला खड्डा पडला. ती खून, ते चिन्ह आहे अजून भगवंताच्या पायावरती. हे त्याचं सौंदर्य आहे. याला सुंदरता म्हणायची परमात्म्याची. जगात सुंदरता नाहीच बरं का, वेगळेपण आहे फक्त, सुंदरता नाही. खरा सुंदर तो एकटाच, बाकी वेगळे आहेत. तुम्ही माझ्यापेक्षा वेगळे आहेत. एकाच आईच्या उदरातून आलेली दोन भावंड वेगळे वेगळे गोरे असतील, आणि हे व्याख्या बदलत जातात या गोरेपणाच्या. आपल्याकडं गोरं म्हणून सुंदर म्हटलं जातं, किंवा जे एखादी नवरी पाहायला गेली की आपण म्हणतो नाकी डोळी पाहिली जाते. नाकी डोळी छान. हा, शेजारी एक देश आहे आपल्याकडं ज्याने 2020ला भरपूर त्रास दिला आपणाला. तिकडे जाऊन पहा, जिकडं सपाट, जितकं सपाट तितकं देखणं. काही प्रदेश असे आहेत आफ्रिकेसारखे, जितकं डांबरे मेन कापड तितकं सुंदर,
ते गोऱ्या लोकांकडे पाहून हसत नाहीत, त्यांना जितकं काळं तितकं देखणं. सौंदर्याच्या व्याख्या प्रांता परत्वे बदलत जातात, प्रत्येक पण खरं जगातलं सौंदर्य ते विटेवरच उभे. बस. अगदीच सुंदर. अजूनही काही खुणा आहेत पांडुरंग परमात्म्याच्या. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या कमल पुष्प आहे. शंख, चक्र, गदा, पद्म. काठी, गोंगडी, अशा काही खुणा आहेत. डोक्यावर काल प्रकरण झालं ते आपण मागच्या पॉडकास्टमध्ये ते घेतलं की पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर भगवान शिवशंकर आहे आणि वरती शिवलिंग आहे म्हणजे पिंड आहे. अशा काही खुणा पांडुरंग परमात्म्याच्या अंगावर आहेत. अगदी सुंदरच तुम्ही माहिती सांगितली, म्हणजे साक्षात तुम्ही विठुरायांचं दर्शनच करून दिलं असं सांगायला हरकत नाहीये. बरोबर. मग आता तुम्ही एवढं सगळं सांगितलं, त्यातून एक असाच संदेश मिळतो आत्ताच्या पिढीला की बाह्य सौंदर्य पाहण्यापेक्षा त्यांनी अंतरात्मा सुद्धा पाहिला पाहिजे. अट्रॅक्शन खूप वाटतं, बरोबर, पण त्यांनी हे अंतरात्मा किंवा आतलं सौंदर्य म्हणजे त्यांचे गुण म्हणा किंवा काय अशा सगळ्या गोष्टी पण बघितल्या पाहिजेत. मग असा संदेश आत्ताच्या पिढीला किंवा मला सुद्धा तो पटला. आता आपण पॉडकास्टच्या शेवटाला आलोच आहेत, तर आपला असं रिच्युअल आहे की आपण प्रेक्षकांना किंवा आत्ताच्या पिढीला अशा काय गोष्टी करायला सांगाल की जेणेकरून त्यांचं एक टर्निंग पॉईंट असेल किंवा त्यांना त्यांचं आयुष्य बदलेल. काय नाही, त्यांनी गुणांची जोपासना करावी. मग तुम्ही म्हणाल गुण नक्की कोणते असतात, गुण कुठून येतात? जसं देवाचे गुण सांगितले, ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे त्याचे गुण आहेत. तसं आपल्याकडं विचाराचे गुण असावेत, आपल्याकडं आपण शिस्तप्रिय असावं, आपल्याकडं विवेक असावा. विवेक याचा अर्थ असा आहे, आपल्याला प्रत्येकाला विवेकी बुद्धी आहे, चांगलं आणि वाईट या दोन गोष्टी कळतात. खरं बोलायचं का खोटं बोलायचं आपल्या बुद्धीने ठरवायचं. खरं बोलणं आणि खोटं बोलणं बुद्धी सांगते तुम्ही खरं बोला, हा विवेक आहे. हे सगळे गुणांमध्ये जमा होतं. हे असं सगळे आपण काय असलं पाहिजे, तर आपलं जीवन गुणांनीच उंचीवरती जातं, आपलं जीवन गुणांनी लोकप्रिय होतं. म्हणजे जितके संस्कार, जे काही नीतिमूल्य आहेत, जे काही विचार आहेत, अशा अनेक गुणांनी आपलं जीवन भरलेलं असावं, हा संदेश युवा पिढीला असेल. आपण कोणतीही मूर्ती पाहतो देवाची, ती एका कोणत्या तरी धातूची असते किंवा मग ती दगडाची असते. तर तिला त्या दगडात सुद्धा देव पाहायला लावणारी आमची परंपरा आहे, सामान्य नाही. म्हणजे आपल्याला जे अपेक्षित गुण आहेत ते आपण त्याच्यात शोधण्याचा प्रयत्न करतो. जे काय आम्हाला संतांनी सांगितलंय, पुराणांनी सांगितलंय, आमच्या ग्रंथांनी सांगितलंय की एवढे सगळे गुणयुक्त असणारा हा परमात्मा किंवा ही मूर्ती आहे. मग त्या सगळ्या गुणांना जे श्रवण केलंय ते डोळ्यात उतरवून त्या सगळ्या गुणांच्या सह त्या मूर्तीला पाहायचं असतं. मग हे पाहता पाहता आपणाला ती नजर येऊन जाते की जगात आम्ही सगळीकडे ते गुणच शोधत जातो. सगळे गुण शोधले पाहिजे. इतकं गोड सांगितलं तुम्ही, त्याच्यावरून एक भाव आठवला. मूर्ती तयार होते, असतो दगडच, पण वाचलेला ऐकलेला आपण 19व्या पुराणावरती आपण आलेलं हे पाहिलेलं आहे आपण त्याच्यावरती. असतो दगडच, पण त्या दगडाचा नको तो भाग काढून टाकला की खाली मूर्ती म्हणजे तयार होते. तसंही आपल्या जीवनामधलं नको तो भाग काढून टाकायचा, खाली राहणार आहेत ते गुणच राहणार आहेत. विकार काढले, कुविचार काढले की सुविचार शिल्लक राहतात.